वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। वर्षभर टिकणारे चणा डाळीचे सांडगे बघा, इतके चविष्ट आणि रुचकर होतात। आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करत आहे, सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। आणि विशेष म्हणजे हे चणा डाळीचे सांडगे वर्षभर टिकतात आणि इतके चविष्ट आणि रुचकर बनतात ना की पटकन शिजले जातात। आणि बरेच जण सांडगे बनवतात, तर काही वेळेला बघा ते असे मिक्स डाळीचे बनवले तर लवकर शिजत नाही, फार वेळ लागतो आणि चवीलाही चांगले लागत नाही। तर आता हे सांडगे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी केलेले आहे। अगदी स्टेप बाय स्टेप टिप्स सहित तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ही अर्धा किलो डाळ मी घेतलेली आहे, चणा डाळ। ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथे मी सकाळीच भिजायला घालते। तर आता 3 ते 4 तास पुरेसे होतात डाळ भिजवण्यासाठी। काही जण रात्रीची घालतात, ओव्हरनाईट भिजू देतात आणि सकाळी वाटतात, परंतु त्या डाळीचा वासही येतो आंबूस असा। आणि मग वडेसुद्धा आपण वर्षभरासाठी ठेवत असतो, तर मग ते चवीलाही चांगले लागत नाही। काही वेळेला भाजी अशा आंबूस किंवा मग वेगळीच चवीला लागते। त्यामुळे 3 ते 4 तास पुरेसे होतात डाळ भिजवण्यासाठी। आता यामध्ये मी चांगलं पाणी ॲड केलं आणि त्यावर एक झाकण ठेवून 3-4 तासांसाठी मी भिजू देणार आहे। काही जण डाळीमध्ये बघा वेगवेगळ्या डाळी मिक्स करतात, मुगाची किंवा मटकी असं, परंतु मटकीची डाळ जर आपण त्याच्यामध्ये मिक्स केली तर ते कधी भाजी चवीला वेगळीच लागते आणि लवकर शिजत नाही। ते वडे, ते सांडगे लवकर शिजत नाही, फार वेळ लागतो शिजायला। त्यामुळे हे फक्त चणा डाळीचे वडे करून एकदा बघा, तर खूप छान चवदार बनतात। आता बघा 3-4 तास झालेले आहे, डाळ चांगली भिजलेली आहे। हे पाणी काढून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता मिक्सरला फिरवताना असं 1 ते 2 वेळा फिरवायचं, म्हणजे एकसारखी डाळ बारीक करून घ्यायची आहे। अगदी बारीक, खूप अशी पेस्ट पण बनवायची नाही आहे किंवा जाडी भरडी पण ठेवायची नाही आहे। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने बारीक करायची आहे। तर आता मी मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरवते, 2 ते 3 टप्प्यांमध्ये ही डाळ बारीक करून घेते आहे। आणि यामध्ये काय काय मिक्स करते हे अगदी बघा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे खूप रुचकर आणि चविष्ट भाजी होते। कधी बघा भाजीला काय बनवावं मोठा प्रश्न पडतो, त्यावेळेला तुम्ही असे थोडे सांडगे किंवा हे याला वडे, असे चणा डाळीचे वडे किंवा सांडगेही म्हणतात काही ठिकाणी, तर हे असे थोडे घेतले तरी त्याची भाजी खूप छान चविष्ट आणि रुचकर बनते। तर आता बघा मी व्हिडिओ दाखवले तुम्हाला, अगदी बघा अशी जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी अशी जाडसर पण ठेवली नाही, अगदी आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे। पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त डाळ अशी 1 ते 2 वेळा फिरवायचं मिक्सरला आणि बारीक करून घ्यायची। तर थोड्या प्रमाणामध्ये मी अशी बारीक करून घेते आहे आणि त्यामध्ये मी काय काय मिक्स करते हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा। आता बघा त्या चणा डाळीतच मी इथे सर्वात शेवटी थोडासा लसूण घेतलेला आहे। तशा ह्या गावठी लसणाच्या पाकळ्या मी सोलून त्यामध्ये ॲड केल्यात, म्हणजे लसूण घातल्याने वडे खूप चवीला छान आणि रुचकर लागतात। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ बेतानेच टाकायचं, कारण आपण भाजी बनवताना भाजीमध्ये मीठ टाकतोच, त्यामुळे बेताने टाकायचं। त्यानंतर लाल तिखट टाकलं, लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 1 ते 1.5 चमचा टाकले, त्यामध्ये हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स करायचं, म्हणजे एकजीव होतो, चव एकसारखी लागते आणि एकसारखे वडे चवीला बनतात। तर पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे, फक्त डाळ अशी मिक्सरला ग्राइंड करून घेतली, त्यामध्ये सगळं मिक्स केलं। तुम्ही हवं तर ओवा, जिरं वगैरे टाकू शकता। आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला अगदी उन्हामध्ये बघा हे वडे छान असे वाळवून घ्यायचे आहे, कडकडीत उन्हामध्ये वाळवून ठेवायचे आहेत, कारण वर्षभरासाठी आपण ते वडे ठेवणार आहोत। आता इथे मी एका भांड्यामध्ये ते ग्राइंड केलेलं जे चणा डाळीचं हे होतं बॅटर, ते काढून घेतले आणि असं ताटामध्येच करायचे आहेत। तर तुम्ही हवं तर ताटामध्ये थोडंसं पीठ भुरभुरायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। आता इथे मी पीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, डायरेक्ट मी करायला घेतलेले आहेत। तर असे छोटे करायचे आहेत, खूप छोटे करायचे आहेत, म्हणजे भाजी केल्यानंतर खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही आणि लवकर शिजले जातात। आता इथे बघा मी हातामध्ये असं थोडं पीठ घेतलं आणि अगदी बोटानेच फक्त खाली टाकत आहे। जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने करायचं आहे, पटकन होतात। माझ्यासारखी एकटी करायला असेल तरी तुम्ही बघा 1 ते 1.5 तासामध्ये वडे बनवून होतात। तर असे छोटे करायचे आहेत, तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते बघा। लसूण आणि कोथिंबीर घातल्यामुळे खूप वडे चवीला छान रुचकर आणि चविष्ट बनतात। तर असे छोटे करायचे, कारण शिजल्यानंतर ते थोडे मोठे होतात आणि पटकन शिजले जातात आणि नंतर खाल्ल्यानंतर डाळीचं असल्यामुळे पोटालाही त्रास होत नाही।
तर कधी कधी बघा आपल्याला काय भाजी करावा मोठा प्रश्न पडतो, त्यावेळेला असे थोडेसे सांडगे वडे घेऊन तुम्ही कांदा वगैरे त्यामध्ये घालून अशी ग्रेव्ही वडा कांदा म्हणतो आपण, तशी ही भाजी तुम्ही करू शकता. तर रस्सा भाजी, सुकी भाजी अशी दोन्ही प्रकारची भाजी करता येते. तर आता असे छोट्या साईजचे मी करून घेते आहे. असं सावलीमध्ये करायचं आणि नंतर उन्हामध्ये ताटं ठेवायची. उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळवून आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. कीड लागत नाही, खराब होत नाही. अगदी बघा असे छान राहतात हे वडे. तर मी कुठलीही डाळ मिक्स केली नाही, अगदी साधे चणा डाळीचे वडे एवढे चविष्ट आणि रुचकर बनतात ना, तर नक्की ट्राय करून बघा. कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर अगदी असे छोट्या छोट्या साईजचे करून घ्यायचे आहे. फार वेळ लागत नाही, एकदा पटपट करायला घेतले तर लवकर होतात. आणि विशेष म्हणजे डाळ रात्रीची भिजायला घालायची नाही. रात्रीची डाळ भिजवल्याने खूप असा आंबूस वास येतो आणि डाळही खूप भिजली जाते आणि मग हे वडे आपण वर्षभरासाठी ठेवतो. कधी कधी भाजी केल्यानंतरसुद्धा चवीला वेगळीच लागते. त्यामुळे अगदी 3 ते 4 तास पुरेसे होतात डाळ भिजवण्यासाठी. तुम्ही अगदी सकाळी लवकर उठून पहाटे जरी भिजायला घातली आणि 9 ते 10पर्यंत अगदी ती व्यवस्थित भिजली जाते. त्यानंतर तुम्ही कामं आवरून सगळी घरातली त्यानंतरसुद्धा तुम्ही करू शकता. मिक्सरला ग्राइंड करून त्यामध्ये लाल तिखट, मीठ, मिरची वगैरे, कोथिंबीर, लसूण ॲड करायचा आणि हे सांडगे असे बनवायचे आहेत. तर एवढे छान होतात. तर असे सगळे ताटामध्ये मी करून घेतलेत बघा. तर 2 ते 3 ताटांमध्ये असे मोठ्या ताटांमध्ये करून घ्यायचे आणि कडकडीत उन्हाला तापवायचे आहे. तर मी आता इथे गॅलरीमध्ये ऊन येतं आहे तर त्या उन्हामध्ये ठेवलेले आहेत. तर कलर पण खूप छान आला आहे आणि सुकल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने दिसतात. मग तुम्ही एकत्र करून पुन्हा उन्हाला वाळवून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. तर एवढे बारीक साईजचे केल्यानंतर वडे छान शिजले जातात आणि भाजीही छान चवीला लागते. नक्की ट्राय करून बघा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.